नमस्कार मंडळी. आज दिवस दुसरं आहे आणि काल मी तुम्हाला बोललो होतो ना की आम्ही दापोलीला जातो आहे. तर काल माझं एक ब्लॉग मी काल संध्याकाळी इथे एंड केलं आहे. संध्याकाळी मी 5ला पोचलो, पण पाऊस खतरनाक आल्यामुळे मी रूमवरून निघालोच नाही. आणि मग संध्याकाळी थोडं एन्जॉय केलं. रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो, प्रसाद आणि मी. आणि मग जेवण वगैरे करून आम्ही झोपलो. सकाळी लेट उठलो आहे, पण माहोल एवढा भारी आहे ना. आता आम्ही थांबलो अंजारलेला. सेअन लक्स म्हणून इथे हॉटेल आहे. मी तुम्हाला ड्रोनमधून दाखवतो. खूप सुंदर आहे आणि बाजूलाच इथे बीच आहे, समोरच आहे. तर आज आमचा प्रवास आहे की आता इथून आम्ही डायरेक्ट खेडला बाहेर पडू आणि खेडवरून परत मुंबईला. तर ही होती रूम आमची. पूर्ण कचरा केला आम्ही, लक्ष देऊ नका तिकडे. आणि हे आमचा 2 बीच तिथे उभे आहेत. आणि थांबलो होतो आम्ही ना ज्या हॉटेलमध्ये. हा आपला मेन रोड आहे अंजारलीचा. आणि इथूनच आता आपण डायरेक्ट निघतोय मुंबई. फायनली आता आम्ही आलो इथे. एक थोडासा इथे शूट करून निघायचा प्लॅन आहे. तसाच एक ब्लॉग अपलोडिंगला लावायचं आहे, पण इथे नेट नाही आहे. तर आमचा विचार आहे आम्ही दापोलीमध्ये थांबू. विंड एवढी खतरनाक आहे ना, आणि माहोल पण आता पावसाचा पावसाचा झाला आहे. तर मला वाटतं की मजबूत पाऊस आम्हाला जाताना भेटेल. एवढा विंड आहे ना, खतरनाक आहे. आणि आम्ही जिथे थांबलो आहे हा हॉटेल आहे आणि त्याच्या समोरच डायरेक्ट बीच. हे बघा, इथून तुम्ही उतरू शकता. आणि बजेट फ्रेंडली आहे, काय कॉस्टली पण नाही आहे जास्त. इकडे तुम्हाला सिटिंगची एरिया पण दिली आहे त्यांनी. अरे विंड एवढी आहे ना, माझा हात हलतोय. तिकडे प्रसाद ब्लॉग करतोय. आणि एवढा भारी आहे ना, मागे बघा ना पूर्ण ग्रीनरी. आणि सकाळपासून पाऊस नव्हता, पण मला वाटतं आता कडक पाऊस येईल, कडक. म्हणजे आम्हाला जाताना पूर्ण. आणि ठीक आहे, आता मुंबईलाच जायचं आहे. आणि थँक्स टू प्रसाद, हे टी शर्ट प्रसादने मला गिफ्ट केलं आहे. ॲक्च्युली आम्ही महाराष्ट्र कोस्टल राईड करणार होतो, पण ती राईड काही कारणामुळे कॅन्सल झाली. आणि ठीक आहे, इथे माझं ब्रँडिंग आहे आणि बॅकला माझ्या चॅनलचं ब्रँडिंग आहे. फायनली या प्रॉपर्टीला बाय करायचा वेळ झाला आहे. गाडी चालू केली, टॉप बॉक्स वगैरे लावलं आहे आणि समुद्राला उधाण आले मजबूत. आणि इथून आता आम्ही खेड मार्ग डायरेक्ट मुंबई. आपल्या ट्रॅव्हल झालं आहे 373 किलोमीटर. आता बघू मुंबईपर्यंत किती होतं आहे. अजून आपल्याला एकदा फ्युलअप करावं लागेल. चला मंडळी, बाय बाय. एक राऊंड मारून येऊया, समुद्राचं कसं काय वाटते. भरती तर मजबूत आली आहे मगातपासून. ओ भाई, मगाशी हवा एवढी डेंजर होती ना, फुल डेंजर होती, फुल. सुपर्ब सुपर्ब. बाप 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 बाप. हे बघा व्ह्यू. आणि हा आपला आला प्रसाद. वाव, एक नंबर व्ह्यू. पाणी बघ ना कुठपर्यंत येते बघ. चलो बाय बाय. प्रॉपर्टीला बाय बाय बोलून आणि आत्ता आपण पोचलो मेन रोड. आणि आता इथून दापोली, आणि दापोलीवरून आपण खेडचा रस्ता घेऊया. चला. बाप रे, काल आहे ना हे पूर्ण बाहेर होतं, पूर्ण बाहेर.
झाड पडलंय इथे. आई शपथ. कापायचं पण तयारी चालली आहे. हाई फुल पाणी फुल. इकडे मला वाटतं ना पाऊस रात्रीपासून पडतोय, कारण ना पूर्ण पाणी रस्त्यापर्यंत आलंय पूर्ण. पाऊस इकडे खूप पडला. मग आम्हाला दापोलीत आम्ही अंधारलेला होतो ना, तिकडे काल संध्याकाळी पडला पण परत थांबला होता. सकाळपासून एवढा नव्हता, पण नंतर मग मला वाटतं 11:30च्या आसपास जो पाऊस मोठा चालू झाला ना, तिकडे बघा ना, नद्या नाले सर्व भरलेत. हो भाई, फायनली हायवेला आलो, हायवेला टच झालो. आता डायरेक्ट मुंबईकडे आगे कुछ. वा भाई, पाऊस तुफान आहे, तुफान पाऊस. आणि ही माती कुठून आली माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, हे जो पहिल्या पावसामध्ये लँडस्लाईड झालेलं ना, 2 दिवस कोकण रस्ता बंद होता, याच्यामुळे हा पूर्ण डोंगर खाली आलाय. इकडचा रस्ता 2 दिवस बंद, आणि इथून राईट घेतला तर आपण कशेडी घाटातून जायचो पहिला. इथून हा नवीन रस्ता बनवलाय. काय डेंजर सीन झाला होता माहिती आहे तो. बाप रे, लाल पाणी येते पूर्ण. आणि हा आला कशेडी टनल. ओ भाई, काहीतरी डिजिटल बोर्ड लावलाय, अल्टो K10 वेलकम टू कशेडी. भाई इकडे फुल पाऊस झालाय, खरोखर पाऊस झाला, डेंजर पाऊस झालाय, कारण पूर्ण पाणीच पाणी आहे, पाणीच पाणी. हे बघा पूर्ण पाणी. आणि हा आपण आता टनलमध्ये एंट्री करतोय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कारण इथे वरतीच आहे ना, टनलच्या वरती स्वामींचा मठ आहे. पाणी बघा कुठून येते, एक नंबर भाई. परत थंडी चालू झाली. आणि हा वॉटरफॉल बघा, काल पाणी कमी होतं, आज वाढलं. भाई डेंजर पाऊस पडलाय तिकडे. आम्हाला कळलंच नाही दापोलीमध्ये एवढा. म्हणजे दापोलीमध्ये पण बोलू शकत नाही, आम्ही अंधारलेला होतो ना, तर अंधारलेला आम्हाला कळलंच नाही की एवढा पाऊस पडलाय. आम्ही जसं दापोलीत आलो ना भाई, डेंजर पाऊस पडला, डेंजर. खूप सारे वॉटरफॉल आहेत, खूप सारे कशेडीमध्ये, आणि ते सगळे ॲक्टिव्ह झालेत. आणि अशा तऱ्हेने आपण पोहोचलो आता पोलादपूर, त्याच्यानंतर महाड नंतर माणगाव. आता थोडंसं टेन्शन आहे, माणगावला आम्हाला ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे आज, कारण इव्हिनिंग टाईम आहे, जामच होतं तिथे.
भाई फॉग बघा पूर्ण पूर्ण ढग खाली आले डोंगरावरती. एवढं भारी दिसतंय ना, कॅमेरामध्ये किती दिसतंय माहित नाही, पण रिअलमध्ये खतरनाक दिसतंय. आणि त्या चारी साईडला आहे असं, चारी साईडला काय पाऊस झाला यार काल आणि आज 2 दिवसामध्ये. मस्त पाऊस झाला. झाला ना ट्रॅफिक जाम. हा फिक्स आहे आणि अजून व्हायचं आहे. हा आता स्टार्ट आहे. हा ना, झाला चालू. नशीब. पंधरा मिनिट आम्ही तिथे थांबलो होतो कंटेनरमुळे, नाहीतर एवढ्यात आम्ही पनवेलला पोचलो असतो.